नुसत्याच नाटकं, नुसतीच शाळा करायची, अहवाल दिला, नामकत दिलं, तमकत दिलं, सगळ्या सोयरीची अंमलबजावणी नाही, गॅजेट नाही, 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एक हे ते नाही, नोंदी शोधायचं काम बंद, नुसतेच अहवालं दिले आणि बैठका, कॅबिनेट बैठक, राज्य मंत्रिमंडळ बैठक, लगेच उपसमितीचा बैठका घेऊन करता काय? घोषणा करून उपयोग नाही आहे, तुम्हाला त्याची अंमलबजावणी करावी लागणार आहे. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि सरकार डाव खेळत राहतं. चांगली गोष्ट आहे, सरकारनं अहवाल स्वीकारला, पहिला, दुसरा आणि तिसरा. पण त्या अहवालात नेमकं काय हे माहीत नाही आहे, कारण ते आता सरकारला माहिती आहे. काय अहवालात हे माहीत नाही. स्वीकारला ही चांगली गोष्ट आहे. समिती कशासाठी आहे, कशासाठी म्हणतो आहे आम्ही चांगली गोष्ट आहे, तर समितीनं कुणबी नोंदी शोधाव्यात राज्यभरातल्या, या कामासाठी समिती गठीत केलेली आहे. समितीचं दुसरं काम, 83 क्रमांकाला कुणबी आणि मराठा ही एक आहे, याबाबतचा अहवाल देणे, ते पण सकारात्मक, पॉझिटिव्ह मराठ्यांच्या बाजूनं, हे समितीचं काम. सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करणं, त्याबाबतचं कामकाज करायला, अहवाल बनवायला समिती. जे 8,000 नंतर पुरावे सापडले हैदराबादला, त्याबाबतचा विषय. त्याच्यानंतर 5वा विषय असा आहे की हैदराबादचं गॅजेट, सातारा संस्थांचं, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट, याबाबतचा अहवाल तयार करून मराठा आणि कुणबी या राज्यातला सगळा एक हा अहवाल असणं अपेक्षित आहे. स्वीकारला ती चांगली गोष्ट आहे, पण आता दिला आहे कसा, नुसतं चांगलं म्हणूनही चालणार नाही. समितीनं नेमकं काय केलं आहे, काय नाही केलं, हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आणि चांगली गोष्ट आहे, जर मराठा आणि कुणबी एकाचे 83 क्रमांकाला आहे, आणि जर सरकार सगळ्या सोयरीची त्याचबरोबर सगळ्या सोयरीची अंमलबजावणी तिने गॅजेट आचारसंहितेत लागायच्या आत देणार असलं, चांगली गोष्ट आहे. पण ते जर नाटक, भंपकपणा असला, फसवाफसवीची जर असेल, नुसतं बैठका, नुसत्याच नाटकं, नुसतीच शाळा करायची, अहवाल दिला, नामकत दिलं, तमकत दिलं, सगळ्या सोयरीची अंमलबजावणी नाही, गॅजेट नाही, 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एक हे ते नाही, नोंदी शोधायचं काम बंद, नुसतेच अहवालं दिले आणि बैठका, कॅबिनेट बैठक, राज्य मंत्रिमंडळ बैठक, लगेच उपसमितीचा बैठका घेऊन करता काय? घोषणा करून उपयोग नाही आहे, तुम्हाला त्याची अंमलबजावणी करावी लागणार आहे. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि सरकार डाव खेळत राहतं. बैठकाला आंदोलनं करायचे गोरगरिबानं, आणि बैठकाला त्यांच्या हिताची त्यांनी फोडलेले, ट्रॅप रचलेले, अभियानातले लोक बोलवायचे. ज्यांनी मराठ्यांच्या आंदोलनाला विरोध केला हे लोक बोलवायचे, ज्याला काही अक्कलीचाच भाग नाही. कुठंतरी समन्वयक, अभ्यासक, संघटनेचा कुठं एखादा अध्यक्ष म्हणून घ्यायचं, आणि स्वतःला समाजाचं काम करतो म्हणायचं 50 वर्षापासून, नुसतं एवढीच हुशारकी गाजायची. दुसऱ्याच्या पगारावर जगणारे, मराठ्यांचा वाटोळं करून हे सरकारनं कामं करायचे त्यांच्याकडून. बैठका त्यांचं सांगायचं, म्हणजे मराठ्यांना विश्वासात बी नाही घ्यायचं, बैठका सुरू.